सरकारने काय काम केलंय? हा. 1,500 दिले आणि वसूल केले पेट्रोल डिझेल मध्ये वसूल केले. बरोबर आहे, बरोबर. ते अन्नदाता सुखी आहे. नाही नाही काय अन्नदाता सुखी हो हा. मग मेले माणसं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करते म्हणतात. करीन म्हणतात पण कुठं आहे? पवार साहेबांनी जशी केली तशी करते काय? शरद पवारांनी केली तशी होती का आता? मोदीचं काय खरं नाही का बरं? काय ते दोन हजार रुपये पाठवून लोक लुटतोय. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायसाठी डायरेक्ट बाजारात आलोय. आणि आता शिरूरचा आठवडी बाजार आहे आणि बाजारात आम्ही फेरफटका मारतोय, पण गाडी बसून नाही बरं का, तर गाडीच्या खाली उतरून फेरफटका मारतोय. दादा थँक्यू सो मच. काय चाललंय? काय ना मस्त काय म्हणते महागाई? काय म्हणते? काय महागाई भरपूर झालेली काय म्हणतोय शेतकरी वर्ग? शेतकऱ्याला काय पीक कर्ज हे होतं द्यायला पाहिजे शेतकऱ्याला. हा, झाला का बाजार? चालू आहे ना. चालू आहे. बरं, काय बाजारला काय आणलं होतं का? काय नाही. नाही बाजार करायला चालतो, पण एवढी महागाई आहे ना हा. की त्या महागाईने कंबर बसले. बरोबर. आणि आज परिस्थिती अशी की या मोदी सरकारने जगाचं सगळंच वाटोळं केलं. कारण महागाई, पेट्रोल, सगळ्याच गोष्टीची महागाई झाल्यामुळं आज शेतकऱ्यांना सुद्धा नाव ठेवण्यात काही जागा नाही. बरोबर. कारण आज पाऊस नाही म्हटल्यानंतर शेतकऱ्याकडे मालही नाही. हा. आणि हाही थोडाफार तो काय एवढा म्हणजे नंबर 1 मध्ये नाही. हा. त्यामुळे तरी तो त्यांना कशाही भावात देऊन विकावं लागतो. बरोबर. त्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की शेतकरी, सर्वसामान्य व्यक्ती आणि शेतमजूर किंवा जो कष्टकरी आहे सगळे परेशान आहेत, कोणीही सुखी नाही. या बरोबर. मोदी सरकारच्या काळात सगळ्यांचं वाटोळं व्हायला लागले. बरोबर. याच्यापेक्षा दुसरी अवस्था कधीच अशी शेतकऱ्यांना नाही, कोणालाच नाही आलेली. बरोबर. त्यामुळं इतकी भयान आता परिस्थिती आहे की महागाईनं प्रत्येकाचं म्हणजे ज्याचं मनकं म्हणायचं. मनकं मोड म्हणजे ज्याला 200 रुपये 1000 रुपयात भागत होता, आज त्याला 1,500-2,000 रुपये लागायला लागले. बरोबर आहे. सगळ्यात वाईट गोष्ट आहे सगळ्यात म्हणायची. वाईट. शोकांती काय त्यामुळं बरं, तुम्ही काय करतात? आम्ही आता कंपनीत होतो, पण कंपनीने काम नाही राहिले, कंपनीने घरी बसवलं. बरोबर. कमिटी किती आहे? 50 रुपये 50 रुपये कमिटी. बरं, काय म्हणताय? कांदे कसं आहेत? कांदे ना 10 रुपये 20 रुपये किलो. कांदे 10-20 रुपये किलो. घरचे आहेत का विकत? नाही विकतचे. विकत कशी घेतले? ती घेतली 700 रुपयाला गोण घेतली. 700 रुपयाला गोण घेतली. बरोबर आहे. म्हणजे 700 रुपयाला गोण. मला सांगा, धंदा होतोय का? होतो असं काही तसं. महागाई काय म्हणते? लाडकी बहीण काय म्हणते? ओ विशेष ते तर भेटतच नाही आता. भेटतच नाही. किती हप्ता आलं? 2-3 आले फक्त. 2-3 आलं. केवायसी करा, अमकं करा, तमकं करा. लाडक्या बहिणीला आता ट्रेवर टाकून बसायची वेळ आली म्हणायचं. मला सांगा, एकंदरीत ही लाडकी बहीण वाटते का मतदानापुरतीच होती? हा 100%. परत नाही. कोणी नेते वगैरे निवडून गेले येतात का परत? नाही. परत नाही. सर्वसामान्य जनता जगली काय, राहिली हा, काय? नाही एवढे हाल चाललेत. गॅसचा प्रॉब्लेम, याचा प्रॉब्लेम, हा. त्याचा प्रॉब्लेम. माल आता हा लावलाय, पैसे होत्यात नाही होत्यात, कोणी विचारतं नुकसान झाली तरी पण. बरोबर माल आहे, जर खराब झाला, एवढा माल खराब झाला हा फेकून द्यावा लागतो ना. हा. कसे आहेत आंबे आज? आज आंबे लावलेत 50 रुपये किलो. 50 रुपये किलो. वाटतंय का विकतील म्हणून सगळे? शक्यता कमी आहे. हा, झाला तर तोटा. बरोबर आहे. म्हणजे लाडक्या बहिणींच्या डोळ्यात पाणी म्हणायचं आज. महागाई काय म्हणते? महागाई हा, परवडतच नाही. परवडतच नाही. बरंच जगायचं म्हणायचं. बघितलं का महागाई? लिंबू कसं आहे हो? लिंबू आहे ना 20 रुपये पावशेर आहे. 20 रुपये पावशेर. बरोबर आहे. नक्कीच एकंदरीत बाजार जरी तेजीत असला तरी आज शेतकरी वर्ग तेजीत नाही म्हणावं लागेल. बरं, वाटतंय का आज खरंच महिलांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम केलं या सरकारने? सरकारने काय काम केलंय? हा. 1,500 दिले आणि वसूल केले पेट्रोल डिझेल मध्ये वसूल केले. बरोबर आहे. हा, आलो ताई तुमच्याकडे. तोवर तुम्ही भाजी करा, मी आलो तुमच्याकडे. तोवर सुट्टे पैसे काढून किंवा बाजारला. बरं, काय म्हणताय एकंदरीत आज वाटतंय का खरंच महिला सुरक्षित आहेत? खरंच नाही. हा. खरंच नाही. सरकारने काय ना 1,500 नाही देऊ, पण महिला सुरक्षित पाहिजे. बरोबर आहे. महिलांसाठी खरंच सुरक्षित केलं पाहिजे. बरोबर आहे. आज आमच्या मुली बाहेर काढाय सुद्धा आम्हाला भीती वाटते. बरोबर आहे. एक आई सांगू शकते मुलींचं दुःख काय आज असतंय. आमच्या मुली सुद्धा आम्हाला बाहेर काढायचं म्हणजे आम्हाला हे वाटतंय. बरोबर आहे. आणि सरकार तर म्हणतं आम्ही महिलांच्या बाबतीत ठोस निर्णय काय घेतो. करते सरकार? काय नाही करत. 1,500 रुपये किंवा एका हाताने देते आणि दुसऱ्या हाताने घेते. बरोबर आहे. मला सांगा, निवडून गेल्याची इथं कोण आलंय का? म्हणजे निवडून गेल्यावर नेता वगैरे इथं येतो का कोण? अहो कोण नाही येत, कोण नाही कोणाला विचारित. मीडियावाले कोणी बघत नाही म्हणायचं. नाही. बरोबर आहे. आता ही शेतीला मालाला भाव नाही. हा. कसं बघता इकडं? काय भाव आहे कोथिंबीर? ते कोथिंबीर. लय अवघड आहे. नाही, कोथिंबीर काय शेतकऱ्यांना भाव भेटलाच पाहिजे ना. शेतकऱ्यांना भेटलं हो, पाहिजे. भेटलाच पाहिजे शेतकऱ्यांना. बरोबर आहे.
आता मला सांगा इथं शौचालयाची वगैरे सोय आहे का? हो आहे व्यवस्थित तशी आहे? व्यवस्थित सोय. बर मला सांगा एकंदरीत महागाईचा काही जळ बसते का हो? हो घर घर चालवायला वाढ का- चालले हा, घर एक- चालवायला अडचण यायला लागली ना. आणि एकतरी नगरपालिके रोजचा बाजार आहे, मार्केटही बंद केलंय. हा. फक्त शनिवारच बस नाही तर बस बर. बाकी नाही. शेती वगैरे किती आहे तुम्हाला? नाही शेती वगैरे काही नाही. रोज बाजार हो, करायचं? रोज बाजार. बरं घर व्यवस्थित चालतं हो का? घर एकदम व्यवस्थित म्हणजे समाधानकारक एकदम समाधान, खाऊन पिऊन सुखी. खाऊन पिऊन सुखी तेवढं ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय खाऊन पिऊन सुखी. बापू शेटगावडे हा. व्यापारी आडते मतदारसंघातून बाजार समितीचा इच्छुक उमेदवार आहे. हा त्याच्यामुळं बाजार समितीचे आमचे मतदार आहे तिथे. हा बरं इच्छुक उमेदवार आहे. इच्छुक उमेदवार आहे. बरं उमेदवारांना मी एक साधा सोपा प्रश्न विचारतो. मला सांगा जर तुम्हाला जनतेने संधी दिली तर तुम्ही काय करणार आहात? काय आव्हान आहात तुमची? आश्वासन मला काय? व्यापारी आडत्यांनी संधी दिल्यानंतर मी बाजार समितीमध्ये जे शेतकऱ्यांचे प्रामुख्याने प्रश्न आहेत ते पहिले मार्गी लावणार. त्याच्यानंतर व्यापारात होणाऱ्या अडचणी, आता इथं पाहताय तुम्ही इथं ट्रॅफिकचं अडचणी, व्यापाऱ्यांना इथं काय बसायची सोय नाहीये. आता एवढ्या उन्हामध्ये, तीव्र उन्हामध्ये इथं लोक बसलेले आहेत. आमच्या पिंपरी जगताप मार्केट सारख्या मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमध्ये शेतकरी भाजीपाला आणतो, तरकारी आणतो, पण तिथं सुविधांची कमतरता आहे. त्याच्यामुळं आम्ही ग्रामीण भागातला आणि ग्राउंड लेवलला काम करणारा, पुढारी नाही पण ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस व्यापाऱ्यामधला, त्याच्यामुळं मी बाजार समितीला व्यापारी आडत्यामध्ये फॉर्म भरलेला आहे. की शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची जी अडचण आहे, पाऊस झाला तर भरपूर गुडघेत का गाळ होतो, त्यासाठी तिथं साधारणतः शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना चांगल्या पद्धतीचं कॉन्क्रिटीकरण असेल, सिमेंटचं रोड असतील किंवा मग डांबरी असतील, यांचं काम, शेडचं स्वच्छता काम, दिसत नाही, स्वच्छता दिसत नाही, टॉयलेटचं काम, हे सर्व सामान्य शेतकरी असतील आणि व्यापारी असतील त्यांच्या मोठ्या समस्या आहे. त्या समस्या मांडण्यासाठी मी पुढारी नव्हे तर एक शेतकरी वर्गातून व्यापारी मतदारसंघातून लढण्यासाठी मी तयार आहे. बरोबर तुम्ही लढण्यासाठी तयार आहे, पण इथं शेतकऱ्यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा नाही, कट्टा नाही, स्वतःचे प्रमंडन जागा नाही. मला सांगा याच्या आधी कोणी कमिटीवरती होतं, खरं खरं सांगायचं त्यांनी विकास केला कोणी वाटतोय का? मार्केट कमिटी व्यापारी मतदारसंघातून लढले, पण ग्राउंड लेवलला व्यापाऱ्यांचं काय होतंय की आता मला निवडून द्या आणि मी एसी मध्ये बसतो, पण आपल्याला असं काम करायचं नाही. आपल्याला ग्राउंड लेवलला काम करायचे, की व्यापाऱ्यांच्या, शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहे त्या ग्राउंड लेवलला करायचे. आपल्याला काही एसीत बसून काम करायचं नाही. आपण 12 महिने व्यापार करतो आणि हे करतो, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या समस्या जाणून घेतलेले आहे. त्याच्यामुळे आपण तिथंच काम करतोय म्हणल्यावर त्या सर्वांना सोबत घेऊन काम करायचे. त्याच्यामुळे इथं मार्केटमधील असतील सर्व व्यापारी असतील त्यांनी आपल्याला सहकार्य करावं आणि आपल्याला निवडून द्यावं. त्यांचं 100% त्यांच्या कामाचं निरसन केलं जाईल. बरोबर आहे, नक्कीच. बरं मला सांगा आता बटाटे शेतकऱ्याचे काय भाव चालू आहे, मिरचीला काय भाव चालू आहे? बटाट्याला आहे 15 रुपये बाजार आहे आता. हा काय समाधानी आहात का खरं शेतकरी वर्ग? नाही समाधान नाही. हा तरुण वर्ग कसा आहे, वाटतंय का आजचे दिन आल्यात तरुणांना? नाही आजचे दिन नाही. मग बुरे दिन मोदी साहेब म्हणतात आम्ही तरुणांचं सरकार, वाटतंय का? नाही तरुणाच काय. मग काय वाटतं बरं, पहिलं सरकार चांगलं होतं का आत्ताचं? पहिलं सरकार चांगलं होतं. का बरं? पहिल्या काळात भ्रष्टाचार लय होत होता. बरं कांद्याला बाजार राहायचा, सगळ्या मालाला बाजार राहायचा. आता मालाला बाजार नाही, खर्च जास्त वाढलाय. झाला का फायदा लाडक्या बहिणीचा काय तुम्हाला? काहींच आले तर काहींच गेले, काय फायदा पण व्हायचा? खरंच सर्वसामान्यांसाठी लाडकी बहीण फायद्याची ठरली का आज? नाही ना, का बरं? कोणला आहे तर कोणला नाही. हा तुम्हाला होती का? नाही तुम्हाला एकही हप्ता आला नाही? आले हप्ता, पण आता बंद झाले. आता बंद झालंय. किती महिना झालं बंद झाले? 3-4 महिने झाले नाही. 3-4 महिना झालं. काय परिस्थिती आहे एकंदरीत बाजारची? काय परिस्थिती आहे? व्यवस्थित होतोय का बाजार? रस्त्याचे बाजार व्यवस्थित होते, आता अशीच परिस्थिती आहे. घेतलेल्या मालाची नीट इन्कम होत नाही तर काय आहे? बरोबर आहे. म्हणजे शेतकरी वर्ग सुखी, व्यापारी वर्ग रडतोय, शेतकरी वर्ग रडतोय. ते 50,000 रुपये म्हणले ना सोसायटीचे माफ करू म्हणले, मग त्याचं काय झाले? करतायत म्हणताय ना सरकार सोसायटी माफ. केव्हा करणार आहे? आता ते 2 महिने झाला स्वतंत्र दिलेले. आता ते म्हणतायत निकष काढलेत ना रेग्युलर वाल्यांची नाही. हा बर, मग निघलो तर बाकी वाल्यांचे भरल्यावर ते भरतील का पुन्हा? बरोबर आहे. कुठेतरी सरकारची धोरणं चुकतात का? नाही चुकती म्हणा, पण ते माफ कर्ज ज्यांनी भरलं नाही त्यांना जर माफ केलं तर ते पुन्हा भरतील. बरोबर आहे. बाजार काय म्हणतोय गावचा? गावचा बाजार काय नाही, रिवर्स आहे. रिवर्स आहे का बरं? पाऊस नाही. पाऊस नाही, लय आशा वाटते ना. हा. तुमचा काळ कसा होता आमचा काळ चांगला होता. आणि आताचा काळ कसा आहे? बेकारी. बेकार आहे. हा, अहो आताचा तर काय म्हणतात मोदी तो मुमकिन आहे. मोदीचं काय खरं नाही. का बरं? काय ते 2,000 रुपये पाठवून लोक लुटितोय. हा हा हा, लुटितोय लोक. आता बघा ना म्हणतात अन्नदाता सुखी आहे. नाही काय अन्नदाता सुखी हो, हा. मग मेले माणसं. वाटतंय का कर्ज माफ होईल म्हणून? सांगता येत नाही. सांगता येत नाही. नाही. बरं शेती काय म्हणते? शेती काय उत्पन्नच नाही, पाणी नाही. हा पाणी यांनी आम्हाला आठवून गेलं. हा
आता काय आता पाऊस होईल तेव्हा तेच का हो बरं आता प्यायचं पाणी कसं बघतं मग पाणी प्यायचं म्हणजे असं गडूळ मडूळ प्यायचं फिल्टर गडूळ कसं आहे? प्यायचं याडवाकडे फिल्टर करून ते. जनावरांचं अवघड असं अवघड आहे गाय पाणी पिते नाही हा. दूध नाही देते खायला नाही हा. असं चाललेलं आहे आणि शेताला पाणी कसं पुरतंय शेताला पाणीच नाही आता सध्या 15 दिवस झाले आणि मग पिकं तशी सोडून दिली आता वाळून गेले गायला घास का घालायचं कमी झालं फार कमी झालं दूध दूध पार कमी झालं हा ते खासदार कोणता आलता त्यांनी गाणी काय लावलं त्याच्यामुळं तर फार हेच झाली कोण खासदार कोण आलं आता तर म्हणले तू गाय आटली म्हशी आटल्या दूध आलं काय म्हणजे बाजार खासदारांची एंट्री झाल्यावर गायाच हाटल्या म्हणायचं आटल्या मारायच्या हा, मी त्यांना विनंती पाय पडून सांगतो मी आतापर्यंत म्हणायचो गावात आपण येऊ नका शेतकऱ्यांची जनावर हटायला लागल्यात लाडक्या बहीण काय म्हणते लाडक्या बहिणी काय 1500 येतात हा गॅस वाढ आहे हा. सगळंच वाढ आहे भेटत बरोबर. नाही काही येळवर बरोबर बरोबर 2000चे 3000 3000 4000 हा मग भागतंय का एवढ्यात बरोबर आहे बरोबर आहे. मग 1500 भेटून काय फायदा आहे बरोबर आहे हा पाण्याचा काय प्रश्न आहे इकडे पाणी आता जसा येईन तसा पडतोय कधी इथं पडतोय या गेटला पडतोय त्या गेटला पडत नाही हा हा, पाऊस पाऊस हा इकडं लय पडतो तिकडं कमी पडतो इकडं झाडं पडते तिकडं वाहून जात असं होतं बरोबर आहे, पावसाचं बरोबर. काय मला सांगा बाजारात आता ठीक आहे पाऊस नाही म्हणून हा, बसता येते हा. पण पाऊस झाल्यावर पाऊस कसं आल्यावर हे बसता? वाहतंय ना पाणी सगळं सारं खळा आलंय म्हणायचं बाजार मग आता बाजार कोण्या बाजारात तसंच आहे ना बरोबर कुठं आहे. गेलं तरी रोड जर बसायला- चांगला असला तर बसता येतंय आलं पाणी तर यास इथून आमच्या इथून पाणी वाहतंय मग आता का करणार काय त्याला बरोबर आहे. निसर्ग आहे ते कोण हात लावतोय नाही नाही त्याला? निसर्ग आहे पण कट्ट वगैरे नाहीत का तुम्हाला बसायला आता अशी गली आहे तुम्हाला दिसती बरोबर आहे आहे ना? बरोबर हा हा म्हणजे इथं फक्त आश्वासनं दिले जातात म्हणायचं हा होतात का चांगले निर्णय कशाचे चांगले होते काय का होते बरं चांगले? शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करते म्हणतात करीन म्हणतात पण कुठं आहे वाटतंय का होईल म्हणून मला वाटत नाही होईल म्हणून नाही होईल? नाही होईल पवार साहेबांनी जशी केली तशी हा शरद पवारांनी केली तशी होती का आता शरद पवारच्या लग्नाला होतो मी लग्नाला अरे मित्रांनो आता आपण शिरूरमधली बाजारपेठ बघितलेली शेतकऱ्यांचे प्रश्न बघितलेले आहेत काय अडचणीवर मात करतायत जे व्यापारी वर्ग असतात छोटे मोठे त्यांचे प्रश्न बघितलेले आहेत बघितलं का किती सर्वसामान्य जनतेला त्रास होतोय जीवन जगण्यासाठी महागाईचा झटका बघितलेला आहे बरं बाजाराची परिस्थिती बघितलेली आहे छोटा पुढारी LS न्यूज मराठी चॅनलवरती आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं ब्रीदवाक्य जनतेचे प्रश्न जनतेचं उत्तर पण घाम फुटणार मात्र सरकारला आणि कार्यक्रमाचे गाभा सचिन धुमाळ आणि तसेच छोटा पुढारी विशेष कार्यक्रम पाठ राहा LS न्यूज मराठी चॅनल. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी आपल्या दारी.